त्या मुलीला बघून, सॉरी मॅम आहेत त्या, जस्ट इमॅजिन, बट त्यांना बघून तुम्हाला असं वाटतं यांचा खूप सारा काळ गेला असेल AK-47 हातामध्ये कॅरी करताना, जंगलात असतील, दलदलीच्या प्रदेशात असतील, 15 महिन्यात 16 एन्काउंटर गेले असतील, एनर्जी सांभाळत होते ते. एलिट 51 कमांडोज असतात ते, एलिट म्हणजे एक व्यक्ती तो स्वतःच मशीन गन प्रमाणे व्यक्ती असतो. डोंट कम अप, आय विल हँडल. विजय कुमार IPS ऑफिसर अगदी सायलेंटली काम करत होते, कसलाही. आता बघा तुम्ही त्यांच्या ऑपरेशन बद्दल गुगलला फोटोच नाहीत भेटणार. सत्येंद्र दुबे IS-IPS नाही येते, ते होते IES, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस. बट गोल्डन स्टँडर्ड फॉर UPSC मधल्या इथिक्ससाठी हा व्यक्ती गोल्डन स्टँडर्ड आहे. ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये ते आहे. पण शासनाच्या एकही रुपयानं घेता त्यांनी तो रस्ता पूर्ण केला. हा हात धुवून लागल्या होत्या मागे सँड माफियाच्या, डेथ थ्रेट येत होत्या, खतरनाक कंडिशन केली यांची सुद्धा, थ्रेटनिंग अँड ऑल. पण तरी त्यांनी हार मानली नाही. IS ऑफिसर आहेत, डे अँड नाईट प्लॅन करायच्या, रात्री रेड करायचे, रात्री. जर तुम्ही इंटिग्रिटीली वर्क केलं तर तुम्हाला सस्पेन्शन मिळतं, तुम्हाला बदल्या मिळतात आणि तुम्हाला किल पण केलं जाऊ शकतं. माफियाचं राज्य होतं, सँड माफिया अँड ऑल. बरेचदा काय करायचे, डेड बॉडीज हे करायचे, गायब करायचे. फक्त तुमचं काम करा, कोणत्याही परिस्थितीत मला काम करायचंय. आता त्याच्यामध्ये आपण उदाहरणं बघितली, 22 23 बदल्या झालेले, ते कुठे पण गेले तर त्यांचं कामच करतात. टिकण्याचा प्रयत्न करा, एका जागा राहण्याचा प्रयत्न करा, बट डिप्लोमॅटिकली. इसेन्स गायब करून नका. तर आपण इथं का आहोत? आज तुमचं वय जस्ट करिअर सुरू झालेलं आहे आणि जस्ट करिअर सुरू असताना तुम्ही स्वप्न बघितले IAS होण्याचं, IPS होण्याचं, मोठ्या मोठ्या पोस्ट ग्रॅब करण्याचं, बरोबर है ना? मोठा जिल्हा सांभाळेल मी, पूर्ण पोलीस डिपार्टमेंट सांभाळेल मी, गुंडांना पकडेल, चुकीच्या पॉलिटिशियन्सला, असे बरेचसे स्वप्न पडत असतील. हे करेल, ते करेल, असं करायचंय, तसं करायचंय. मग अकॉर्डिंग टू दॅट ड्रीम आपली पर्सनॅलिटी पण सेम कॅरी करतोय का आपण? आणि तुमच्या त्या स्वप्नांना कुठेतरी बळ देण्यासाठीचं हे सेशन आहे असं समजा. कारण की ह्या सेशन मध्ये आपल्याला काही अशा अधिकाऱ्यांना बघायचंय खरोखर तुमच्या लाईफमध्ये हे लोक मिनिंग आणू शकतात. काय गरज नाही हजारो लेक्चर्स, काय गरज नाही बाकीच्या गोष्टींची. हे लोकांना जरी तुम्ही बघितलं आणि त्यातला इसेन्स घेतला, त्यांचं नाव विसरून जा, त्यांचं दिसणं विसरून जा, त्यांचा फक्त एक इसेन्स घ्या की का ते तिथं आहेत, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि तुम्ही कुठे येत आहात हे पण तुम्हाला समजेल. त्यासाठी हे सेशन आहे. तो इसेन्स तो फाइंड आउट करायचा, का 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 आपण इथं का. यांना ओळखताय? आयन सर एखादी मुलगी असेल फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती, आहे ना, वाटतंय तसंच. कॅज्युअल गर्ल, कॅज्युअल इंडियन गर्ल, CA असेल, इकॉनॉमिस्ट असेल, कॉलेज ड्रॉपआउट असेल, आले ना मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी. त्या मुलीला बघून, सॉरी मॅम आहेत त्या, जस्ट इमॅजिन, बट त्यांना बघून तुम्हाला असं वाटतं यांचा खूप सारा काळ गेला असेल AK-47 हातामध्ये कॅरी करताना, जंगलात असतील, दलदलीच्या प्रदेशात असतील, 15 महिन्यात 16 एन्काउंटर गेले असतील. पर्पज, इसेन्स. IPS संयुक्ता पराशर 2006च्या बॅचच्या IPS ऑफिसर आहेत. कुठे आहेत त्या आणि कुणासोबत फाईट करताय? कॅज्युअली AK-47 आहे, 16 एन्काउंटर्स. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम जे सिलेबस मध्ये आपण शिकतो, बोडो वगैरे बघितलं ना आपण तिथे, कुकी मैती जे सगळं चालू होतं, नागाज, ते ऍक्च्युअल प्रॅक्टिकल लाईफ जगतायत तिथे. IPS म्हटलं तर आपल्याला भर चौकामध्ये IPS ची एक कार दिसते, बस मला ती पाहिजे. बियॉन्ड दॅट काय आहे?
IPS म्हणून तुम्हाला शहरी भागामध्ये मुंबईमध्ये राहून एकदम सेलिब्रिटी लाईफ पण जगता येते. 5 स्टार शिवाय चहा पण नाहीत पिणार तुम्ही, हे पण तुम्हाला उपभोगता येऊ शकतं, काही मोठी गोष्ट नाही. बियॉन्ड दॅट तुम्हाला ते पाहिजे तर तुम्ही ते पण बनवू शकता. ते पण बनायला ह्याच प्रोसेसमधून जायचं आहे. पण कधी कधी आपण काय करतो, स्वतःला वेड्यात काढतो. स्वतःला सांगतो आपण मला खूप इमानदार ऑफिसर व्हायचे, मला ब्रेव्हरी दाखवायचे, मला काहीतरी चांगलं चांगलं घडवून आणायचं आहे, चेंज. पण दुसरीकडे आपल्या मनाला काय पाहिजे असतं? मजा. IPS होऊन मिळणारी, IAS होऊन मिळणारी मजा. तर ते ग्लॅमर यांना नसेल मिळालं, बट ड्युटी, जे मॅन्डेट आहे ते, जे सांगता येते ते करणं. यांना ओळखता? आपण खूप फेमस IAS ऑफिसर आहेत, दुर्गा शक्ती नागपाल. गुगल करा तुम्हाला. आता हे मी ज्यांची नावं घेतलेत त्यांच्या स्टोरीज बघा तुम्ही. मी तरी काही शब्दांमध्ये इथे सांगेल, तुम्ही जेव्हा स्वतः थोडंसं वेळ देऊन ते बघणार तेव्हा तुम्हाला आणखी मोटिवेशन मिळेल. खूप प्रेशराईज केलं गेलं यांना सुद्धा, आणि त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण आयुष्य गरिबांसाठी दिलं. लग्न सुद्धा केलं नाही अधिकाऱ्याने, पूर्ण आयुष्य गरिबांसाठी दिलं. आणि त्यांची प्रॉपर्टी म्हणजे कोणाची? पब्लिक प्रॉपर्टी. हात धुवून लागल्या होत्या मागे सँड माफियाच्या, डेथ थ्रेट येत होत्या, खतरनाक कंडिशन केली यांची सुद्धा, थ्रेटनिंग अँड ऑल. पण तरी त्यांनी हार मानली नाही. IAS ऑफिसर आहेत, डे अँड नाईट प्लॅन करायच्या, रात्री रेड करायचे, रात्री. वीरप्पन कासाठी फेमस आहे? तस्करी, हत्ती, है ना, फॉरेस्ट रिसोर्सेस, आणि फक्त नॅशनल नाही तर इंटरनॅशनली रिकग्नाइज असं नेम आहे ते. आणि ह्या समोर पण होत्या IPS सारख्या. 800 कोटींपेक्षा जास्त माल जप्त केला त्यांनी, सँड, वाळू. आणि ते केल्याबरोबर त्याच मिडनाईटला त्यांना सस्पेंड केलं. मग सस्पेंड केलं जात असेल तर चांगलं काम करणार का तुम्ही? फक्त मान हलवू नका, स्वतःलाच आन्सर द्या, स्वतःलाच आन्सर द्या. जर सस्पेंड होते चांगलं काम केल्यानंतर, तरी मला जायचं डिपार्टमेंटमध्ये, तरी मला जॉईन करायचे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स, तरी मला चांगलं काम करायचंय. आणि जर मनातून आन्सर येत असेल ना की यस, डेफिनेटली, सर्टनली येस, तर मग तो इसेन्स तुमच्यामध्ये आहे. आणि जर घाबरत असाल, हो की नाही, जायचं की नको, मग विचार करायला बसा, काय करायचं फ्युचरमध्ये. आता बघा इथे टॉपिक कोणते तुम्हाला, प्रत्येकाच्या केसमध्ये मी टॉपिक्स पण दिलेले आहेत तुम्हाला. GS4 एथिक्स, फॉर्टिट्यूड, जे त्यांनी जिवंत मूर्तिमंत उदाहरण दिलंय की आपल्या डिसिजनवरती अचल राहिल्या. माहित होतं पॉलिटिकल, ऑब्विसली माफिया आहे तो, जोडलेला असतोच पॉलिटिशियन सोबत, की होणार आपली उचल बांगडी होऊ शकते किंवा चुकीचे आरोप पण होऊ शकतात, बट स्टील ते त्याच्यावरती राहिल्यास, अढळ राहिल्या. म्हणतो की नाही तुम्हाला पर्वतासारखी पर्सनॅलिटी, तीही असते. करायचंय बस, सांगितलं ना ड्युटीमध्ये करायचंय. इम्पार्शलिटी, नॉन पार्टिसनशिप, म्हणजे पक्षपातीपणा न करणं, कोणाची एकाची साईड न घेणं आहे ते करणं. करेज ऑफ कन्व्हिक्शन, यस. आणि GS2 मध्ये तुम्हाला दिसतं क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. लगेच कसं काय सस्पेंड, कुणाला वाचवलं गेलं? म्हणजे पॉलिटिक्स मध्ये काय आले? क्रिमिनॅलिटी आले. त्यालाच आपण काय म्हणतो? क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. तो एक टॉपिक आहे आपल्याला, बघितलं आपण तो गव्हर्नन्स मध्ये. वल्नरेबिलिटी ऑफ सिव्हिल सर्वंट्स, आठवते तुम्हाला म्हटलं होतं IAS IPS यांच्या सुद्धा आपापले असोसिएशन्स आहेत, त्यांना खूप स्ट्रॉंग बॅकिंग भेटली होती त्यावेळेस IAS असोसिएशनची. सस्पेन्शन मागे घ्यायला लावलं त्यांचं. पण काम केल्यानंतर बक्षीस असं मिळते, ती एक वल्नरेबिलिटी आहे की नाही? सो स्टील डू यू वॉन्ट टू डू युअर जॉब, किंवा ते करण्याची आतापर्यंत तुम्ही आता कमिटमेंट करू शकता स्वतःला की हा मी तरी करेल एकदम इमानदारीनं? ग्रेट. कोण आहे बरं हा हिरो? असं चाललं असेल तुम्हाला मनामध्ये. हे सुद्धा IAS आहेत.
ओळखता? यांची पण स्टोरी पहा. आता होतं काय, नॉर्थ ईस्ट मध्ये काम करतायत, मॅजिक मॅन म्हटलं जातं त्यांना, किंवा मिरॅकल मॅन ऑफ मणिपूर. बरेचसे डेव्हलपमेंटचे काम करायचे, तर आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचे, तर रस्ते आवश्यक असतात की नाही? बिना रस्त्याचा विकास पोहोचणार आहे का? आणि ऑलवेज मी तुम्हाला म्हणत आलो की रस्ते म्हणजे काय, त्या वेन्स आहेत, वेन्स ऑफ डेव्हलपमेंट आपण म्हणतो, शिरा धमण्या विकासाच्या, ती असेल तर विकास होईल. आणि त्या गोष्टीसाठी फंड्स नाहीयेत, गव्हर्नमेंटकडे फंड्स नाहीयेत, अडचणी आहेत, बाकी गोष्टींना फंड्स लागतोय, या गोष्टी त्यांना फेस कराव्या लागत होत्या. मग त्यांनी काय केलं, स्वतःची सॅलरी तर दिली, सोशल मीडियावर कॅम्पेन चालवली, लाखो रुपये जमा केले, लोकांना इन्करेज केलं, लोकांनी स्वतः पार्टिसिपेट केलं, लोक आले टूल्स घेऊन घरातून, 100 किलोमीटरचा रस्ता निर्माण केला, एकही रुपये गव्हर्नमेंटचा न घेता. आणि गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत ते. IAS ऑफिसर आहेत, म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये ते आहेत, पण शासनाच्या एकही रुपया न घेता त्यांनी तो रस्ता पूर्ण केला. म्हणजे अडचणी आले तर ते पण कारण सांगू शकत होते की नाही, फंड्स नाहीयेत. त्यांना काय, इथून दुसरीकडे जातील, IAS आहेत, रिटायरमेंट पर्यंत सगळ्या सुख सुविधा होऊ शकत होतं. हे बरेचसे लोक करतील, पण हे फंड्स नाहीत. पण त्यांना ते द्यायचंच होतं ना, लोकांपर्यंत ती गोष्ट द्यायचीच होती, त्यासाठी त्यांनी स्वेअर घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे. मग त्यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न केले आणि बनवून दाखवलं. 100 किलोमीटर म्हणजे छोटं नाही गोष्ट, तेही नॉर्थ ईस्ट मध्ये बनवून दाखवला रस्ता. इसेन्स, ह्या प्रत्येकांच्या मागे इसेन्स बघा यांचा काय चालू आहे. मी म्हणत नाही की लाईफ टाईम तसेच राहतील, इमानदार राहतील, आपल्याला माहित नाही भविष्यात कोणाचं काय. म्हणजे तुम्ही सिस्टम मध्ये पण इमानदार कधीपर्यंत राहताय, तुम्ही तुमच्या त्या इसेन्सला कितीपर्यंत टिकून ठेवताय, कोणत्या वर्षीपर्यंत टिकून ठेवताय, हे तुमच्यावर आहे. की 10 वर्ष सर्व्हिस पर्यंत आणि आता बस, आता मी बदलतो, 15 वर्ष आता मी बदलतो, रिटायरमेंट पर्यंत पण तसेच आहेत, ते तुमच्यावरती आहे. त्याच्यावर ना मी गाईड करू शकतोय ना कोणी नाही, ती तुमचा प्युअर तुमच्या पर्सनॅलिटीचा तो इसेन्स आहे. तो कधीपर्यंत दरवळतोय हे तुमच्यावरती आहे. स्वतः करून दाखवलं. आता यांच्यामध्ये बघा काय आलं, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी. बघितलेलं टॉपिक आहे, आठवतंय? सिव्हिल सर्व्हिसेसची लोकशाहीमध्ये भूमिका आणि किती महत्वाची असते. पब्लिक पार्टिसिपेशन, आणि आपल्याला माहिती आहे डेव्हलपमेंटल वर्क करायचे किंवा कोणतेही लूपहोल्स कमी करायचे देशामधून, तर आपल्याला लोकल पार्टिसिपेशन असणं खूप महत्वाचं असतं की नाही. जसं नक्षलिझम मध्ये आपण बघितलं होतं, जम्मू काश्मीरमध्ये आपण बघितलं होतं की पार्टिसिपेशन ऑफ लोकल्स, कम्युनिटी. इथे त्यांनी कशासाठी यूज केलं, ते डेव्हलपमेंटल वर्कसाठी, रस्त्यासाठी. GS4 डेडिकेशन टू द पब्लिक सर्व्हिस दिसलं त्यांच्या कामातून तुम्हाला. पर्सिव्हेशन अँड सोशल इन्फ्लुएन्स, सामाजिक प्रभाव पण काढता येतो. एखाद्या कामाच्या आपण माग लागलो तो कसं सचोटीने आपण ते पूर्ण करतो, याचं उदाहरण दिसलं. यांना ओळखताय? आय नो कोणताही कॉमन व्यक्तीचा फोटो बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी येतात तशाच तुमच्या गोष्टी आल्या असून जर तुम्ही यांना ओळखत नाही. (1991) म्हणजे माझा जन्म झाला असेल त्या वर्षी त्यांनी IAS जॉईन केलेलं. अतिशय फेमस असे IAS ऑफिसर आहेत आणि शेवटपर्यंत तसे राहिलेले आहेत, टिल द लास्ट मोमेंट. तिथेही सेम माफियाचं राज्य होतं, स्टँड माफिया अँड ऑल. बऱ्याचदा काय करायचे, डेड बॉडीज हे करायचे, गायब करायचे, जे केसच्या रिलेटेड असायचे. कोण? हे माफियावाले. तर ते प्रूफ म्हणजे खूप मोठी इन्सिडेंट, खूप असे डिस्गस्टिंग इव्हेंट झालेले त्यावेळेस. तुम्हाला जेव्हा यांची खास तुम्ही केस बघाल, नाव लक्षात राहू द्या त्यांचं, मिस्टर सागियाम हे नाव लक्षात राहू द्या, गुगल करा. किंवा तुम्ही फक्त एवढं तरी टाकलं IAS ऑफिसर हु स्लेप्ट ॲट ग्रेव्हयार्ड, जिथं माणसांना पूर्ण दफन केलं जातं, ग्रेव्हयार्ड माहिती आहे ना, तिथे झोपलेला IAS ऑफिसर. तर अख्खी रात्री तिथे झोपून राहिले होते का? की मी तिथं आहे, बंदोबस्त तिथं आहे, तर कोणी येणार नाही. ते
जे एव्हिडन्स आहे त्याला कोणी टेम्पर करणार नाही, ते टिकून राहावं. आता ती त्यांचं वन ऑफ द एक गोष्ट होती. अशा खूप करेजियस गोष्ट त्यांनी ऍज IAS म्हणून सुद्धा केलेल्या आहे, ज्यातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला इन्स्पायर करेल. म्हणजे आपला जन्म झालाही नव्हता, म्हणजे तुमचा तर झालाही नव्हता, माझं तर जन्माचं वर्ष आहे, तेव्हा IAS जॉईन केलेलं आहे, तेव्हापासून ते वर्क आहे. सांगायचं तात्पर्य हे की त्यावेळेस जेव्हा सगळं काही कॅमेऱ्याच्या समोर नसायच्या गोष्टी, कॅमेऱ्याच्या बॅक असायच्या, तर बऱ्याचशा गोष्टी मॅन्युप्युलेट करणं शक्य असायचं. तुम्हाला वाटेल ना आता कोण कसं काय घुसू शकतं ग्रेव्हयार्डमध्ये, डायरेक्ट बॉडी गायब करणं, माणसांना गायब करणं, होत त्या गोष्टी. आणि तेव्हापासून ही सिस्टम मध्ये लढतायत, फाईट करतायत आणि शेवटपर्यंत केलेली आहे त्यांनी. ओके, बघा, in 2025 he spent the whole night in the graveyard to protect evidence in the granite scam case. He has been transferred over 23 times for his honesty. Over 5,000 villages protested against one of his transfer. 23 वेळेस त्यांचे, जसं आपल्याकडे पण आपण बरेचसे ऑफिसर्स बघतो, खूप वेळ ट्रान्सफर झालेला. आणि मला वाटतं 1600 कोटीच्या आसपासचा तो स्कॅम होता 2015चा. माफियावाले डायरेक्ट बॉडीज गायब करायचे जे ज्या रिलेटेड पर्सन्स असतील. तेव्हापासून आतापर्यंत ही फाईट. हे बघा त्यांच्या शब्दामध्ये, बॉर्न इन अ फार्मिंग फॅमिली इन तामिळनाडू, ही जॉईन द IAS इन 1991 विथ वन नॉन निगोशिएबल रूल. मी त्यासोबत निगोशिएट म्हणजे स्वतःचं प्रिन्सिपल, गव्हर्नन्स मस्ट स्टे क्लीन, बस स्वच्छ प्रशासन पाहिजे. इवन ही पुट इट ऑन हिज ऑफिस डोअर, रिजेक्ट ब्राइब्स, होल्ड युअर हेड हाय. लाज घेऊ नका म्हणजे तुम्ही सन्मानाने राहाल तुमच्या ऑफिसमध्ये. त्यांच्या ऑफिसवरती लिहिलं, सिंपल गोष्ट आहे, मला पाहिजे काय, क्लीन प्रशासन, स्वच्छ प्रशासन, बस. मग तामझाम नको, ते व्हिडिओज नको, ना फोटोज नको, ना काय ट्रॉफी पाहिजे त्यासाठी तुम्हाला, कामच आहे ना ते स्वच्छ प्रशासन. त्यासाठीच अभ्यास काय करताय तुम्ही प्रशासन, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी, म्हणजे क्लीन गव्हर्नन्स. त्या दोन वर्ड्सवरतीच खेळ आहे की नाही सगळा. मग जर तुम्हाला ते आवडत आहे तर क्लीन गव्हर्नन्स द्यायचंय. आणि खूप सायलेंटली काम केलेले आहेत त्यांनी हे सर्व. यांना साहजिकच नाही ओळखणार, मीही ओळखत नव्हतं. आजच्या सेशनसाठी मला बऱ्याचशांचं इंट्रोडक्शन झालं. ओके, हे आहेत SR शंकरन, हे सुद्धा IAS आहेत, अँड द लेजेंडरी चीफ सेक्रेटरी ऑफ त्रिपुरा अँड ऑफिसर इन आंध्र प्रदेश. तर जेव्हा हे त्यांच्या वेळेस काम करायचे, जेव्हा त्यांची ड्युटी चालू होती, त्यांना किडनॅप केलं नक्षलवाद्यांनी. आता नक्षलवाद्यांनी किडनॅप केल्यानंतर पॅनिक होणार तुम्ही? नक्षलवाद्यांनी तुम्हाला किडनॅप करून घेऊन गेल्यानंतर पॅनिक होणार का? होणार की नाही? का मजा करणार, अरे वा किडनॅप झाले, आज काहीतरी वेगळं, आज कुछ तुफानी करते. तर त्यांना जेव्हा किडनॅप केलं ते पॅनिक नाही झाले, ते घाबरले नाही. तर त्यांनी काय केलं, नक्षलवाद्यांसोबत गप्पा सुरू केल्या की काय बाबा तुमची समस्या, काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे या गोष्टी होत आहेत. आणि त्यांनी जो वेळ दिला त्यांना, त्यांनी ज्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्याच नक्षलवाद्यांनी खूप रिस्पेक्टफुली त्यांना सोडलं आणि शेवटपर्यंत त्यांची रिस्पेक्ट पण करत राहिले. त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण आयुष्य गरिबांसाठी दिलं, लग्न सुद्धा केलं नाही अधिकाऱ्याने, पूर्ण आयुष्य गरिबांसाठी दिलं. आणि त्यांची प्रॉपर्टी म्हणजे कोणाची, पब्लिक प्रॉपर्टी, नो सेल्फ प्रॉपर्टी. काय भेटलं मग, ते ब्लेझरही घालत नव्हते, गव्हर्नमेंटची गाडी नको, पर्सनल कामासाठी काही नको, ड्युटी जे सांगते बस तेच. मग हे करण्याची हिंमत आहे आपल्यामध्ये आता? ह्या गोष्टी खरंच आपल्याला पाहिजेत का? का सॅलरीपेक्षा पुढच्या गोष्टी आपल्याला पाहिजेत? आज त्यांनी सुरू केलेले जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत आजही चालवतात, IAS IPS लोक चालवतात, व्हॉलंटरीली चालवतात. म्हणजे एक माणूस चांगलं काम करतो, त्याची लेगसी पुढच्या पिढीपर्यंत राहते. मेल्यानंतर काय उरतं, राखही नाही उरत, मिसळून जाते ती. आजकाल तर मशीन मध्ये 10 मिनिटात भुगा गायब, तो पण पाण्यात, नदीत, है ना. मग राहतं काय? काय राहतं बरं? काय राहतं व्यक्तीनंतर? त्याची लेगसी आयदर गुड और चांगली किंवा वाईट. तुमचं नाव कसं राहत आहे?
आता हे जे अधिकारी किंवा ह्याच्या नंतरचे अधिकारी असतील, तुम्हाला त्यांचे नाव ऑलवेज आता तुम्हाला माहित नाहीत, पण जेव्हा तुम्ही त्यांचं पर्सनल स्टडी कराल राहील की नाही लक्षात एक अधिकारी म्हणून. कितीतरी अधिकाऱ्यांचे नाव तुम्ही लेक्चर्स मध्ये बघितलं असेल, माझ्या तोंडून निघतात, त्यांनी केलेले काम निघतं. का? त्यांनी तेच सांगितलं जे करायला सांगितले ड्युटीनं. माझ्या बोलण्यामधून तुम्ही कधी युट्यूबर्सचं नाव नाही, बरेचसे अधिकारी युट्यूबर्स पण आहेत, ऑफिसर्स प्लस युट्यूबर्स. पण मी बऱ्याचशांचे नाव घेते ते सायलेंट मध्ये काम करणार आहेत. सायलेंट राहणं त्यांचं, ते डेलिबरेटली सायलेंट मध्ये राहत नाहीत, ते फक्त कामच करतायत. आणि त्यातले बरेचसे नाव तुम्हाला माहिती नव्हते, कारण की ते प्रकाश होतात कधी नसतातच. काम आहे बस करायचं. सो इथे बघा एम्पथी, मला किडनॅप केलंय, मला बाहेर जाऊ द्या, एकालाही सोडणार नाही, हा अप्रोच पण ठेवला असता. समस्याला मुळापासूनच त्यांनी बदलायला घेतला. का होतंय असं? तुमच्याकडे शिक्षण नाहीये, बरोबर ना. नक्षलवाद का निर्माण झाला? तर नवीन स्टुडंट पर्यंत नक्षलवाद का निर्माण झाला होता? काय रिझन्स होते? लँडलॉर्ड्सचे अत्याचार होत होता शेतकऱ्यांवरती, ज्यांना गोष्टी भेटत नव्हत्या. कोणत्या गोष्टी? हेल्थ, एज्युकेशन, रोड्स, डेव्हलपमेंट ह्या भेटत नव्हत्या. म्हणून काही संस्था बनल्या, संस्थांनी वेपन दिले तुमच्या हातात, नाही भेटत तर चला मारूया सरकारलाच. मग त्याच गोष्टी पाहिजेत की नाही? मग माझं काम काय आहे? तेच देणं आहे. ऍज आय एस माझं काम तेच आहे की नाही? बस मी करतोय. कोणती मोठी लढाई लढली त्यांनी त्यांची ड्युटीज केली की नाही? आपल्यासाठी मोठी लढाई बनली का? कारण की बऱ्याचशा गोष्टी विरोधात असतात, बऱ्याचशा गोष्टी अशा करतच नाहीत, बरेचसे लोक असं करतच नाहीत, असं वागतच नाहीत. म्हणून एखादं करतं म्हणून तो काय होतं आपल्यासाठी मोठी गोष्ट बनून जाते. पण ऍक्च्युली सगळ्यांचंच काम आहे, जे सिस्टम मध्ये आहे त्या सगळ्यांचंच काम हे आहे. सो एम्पथी, टॉलरन्स अँड कम्पॅशन टुवर्ड्स दी वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी दाखवलं त्यांनी. GS2 वेलफेअर स्कीम्स फॉर वल्नरेबल सेक्शन्स, ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? आवास योजना, एज्युकेशनल स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि स्वतःही प्रयत्न केले, स्वतःही ते इस्टॅब्लिश करण्यासाठी प्रयत्न केले. आणि GS1 मध्ये इरॅडिकेशन ऑफ सोशल इव्हिल्स लाईक बॉन्डेड लेबर, कारण की जो बॉन्डेड लेबरचा 1976 मध्ये निघलेला कायदा आहे ना, ते काढण्यामागे पण हे सगळ्यात मोठे रिझन होते. एक ऑफिसर कधी आणि त्या इन्सिडेंट नंतर सगळं झालं. यांना ओळखताय? पण पर्सनॅलिटी कोण वाटत असतील तुम्हाला? कोण वाटले ते? IPS. याला ओळखता? यांना ओळखताय? कोण आहे? लगभग 2 दशकांपेक्षा जास्त साऊथ सदर्न स्टेटच्या नाकात दम करणारा व्यक्ती वीरप्पन. कासाठी फेमस आहे? तस्करी, हत्ती है ना, फॉरेस्ट रिसोर्सेस, आणि फक्त नॅशनल नाही तर इंटरनॅशनली रिकग्नाइज असं नेम आहे. ते बेजार झाले होते की नाही सगळे? 184 लोकांना त्यांनी मारलेला आहे. 184 मर्डर्ड, 97 पोलीस ऑफिसर्स होते त्याच्यापैकी. तर सगळेच घाबरायचे वीरप्पन नाव म्हटलं त्यावेळेस. वीरप्पन नाव, त्यांची एंट्री झाली. मग के विजय कुमार, IPS ऑफिसर, अगदी सायलेंटली काम करत होते, कसलाही. आता बघा तुम्ही त्यांच्या ऑपरेशन बद्दल गुगलला फोटोच नाहीत भेटणार, कारण की त्यांनी कधी पुढे येऊन हे मीडियाच्या समोर यायचं म्हणून काम केलेच नाही. त्यांनी तेच केलं जे ड्युटी सांगते. प्लॅनिंग, एक्झिक्युशन, प्लॅनिंग, एक्झिक्युशन. आणि लास्ट 47 मिनिट पर्यंत जे एन्काउंटर चाललं होतं त्याच्यामध्ये त्यांनी मारून टाकलं वीरप्पनला. सायलेंटली लॉंग विजनवाला प्लॅन केला होता त्यांनी आणि तो सक्सेस करून टाकला, मारून पण टाकला, आणि तरी प्रकाश होतात नाही. काय केलं? ड्युटी. आता ही खूप मोठी गोष्ट केली त्यांनी. पोलीस मॅन्डेट बघता, पोलीस मॅन्डेट आहे, IPS जॉईन करताना हेच मॅन्डेट दिले, त्यांनी ते पूर्ण केलं. मीडिया समोरून सांगितलं गोळी गेली, मी असं वाचलो, मी असं केलं, दोघांना तर मी असंच पकडलं होतं. सो इथे बघा लिंकेजेस ऑफ ऑर्गनाइज क्राईम विथ टेररिझम.
GS 3 चे टॉपिक सिक्युरिटी फोर्सेस अँड देअर मॅन्डेट. एथिक्स, लीडरशिप, लीडिंग फ्रॉम द फ्रंट इन डेडली सिच्युएशन्स. खूप कमी ऑफिसर्स होते असे. अशोक कामटे सरांचं तुम्ही नाव ऐकलं असेल. नक्षलाईट एरियामध्ये कॉन्स्टेबल मागे असायचे, पुढे असायचे. IPS म्हणून मागे राहायचे, तुम्ही मागेच असणार असं काही मॅन्डेट नाहीये. तुम्हाला सिक्युरिटी करायची, रक्षा करायची देशाची, बस. आणि तुम्ही लीडर आहात, त्यांनी ते दाखवलं. त्यांच्या सगळ्यांच्या स्टोरीज बघा एकदा, मी तुम्हाला खूप शॉर्ट मध्ये सांगतोय. त्यांना ओळखताय? सत्येंद्र दुबे. IS-IPS नाही येत आहे, ते होते IES, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस. बट गोल्डन स्टँडर्ड फॉर UPSC मधल्या इथिक्स साठी हा व्यक्ती गोल्डन स्टँडर्ड आहे. नाही ऐकलं ना यांच्याबद्दल तुम्ही का? आता बघा, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा एक प्रोजेक्ट होता, गोल्डन क्वाड्रिलेटरल, चतुर्भुज ते 4 दिशा पूर्ण करणारा. तर त्यांना त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात करप्शन आढळलं, मॅसिव्ह करप्शन. बिहारच्या याच्यामध्ये लोकल माफिया ज्याला कंट्रोल करत होतं, मोठं करप्शन होतं. यांच्यावर मूवी पण निघलेले आहेत. त्यांनी इथं काय केलं? आता हा ऍक्च्युअल पॉवर पण त्यांच्या हातात तशा नाही आहेत, जे IS-IPS किंवा अदर सिस्टमच्या हातात असतात. त्यांनी ठरवलं एक्सपोज करायचंय. आणि हा स्कॅम कोणत्या लेवलचा आहे बघा तुम्ही, हा नॅशनल लेवलचा स्कॅम आहे, मोठा स्कॅम आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये नाव कुणाकुणाचे असतील जस्ट अंदाजे लावा तुम्ही. नोविंग हिज लोकल बॉसेस वेअर करप्ट, त्यांचे सिनियर करप्ट आहेत हे त्यांना माहित झालं, एक्सपोज करायचे सगळेच आहेत ना त्याच्यात. ही रोट डायरेक्टली टू द प्राईम मिनिस्टर्स ऑफिस डिटेलिंग द स्कॅम, बेगिंग देम टू कीप हिज आयडेंटिटी सिक्रेट. माझं नाव नका येऊ दे फक्त. पूर्ण कट्टा चिट्टा त्यांनी कुणाला पाठवला? आपलं प्रशासन खूप चांगलं पण आहे आणि खूप कधी कधी वाईट रूप पण दाखवतं. त्यांनी काय केलं? यांचं लेटर लीक केलं यांच्या डिपार्टमेंटमध्ये, त्यांना गोळी मारली गेली, शॉट डेड. ही केस पण नक्की करा तुम्ही, ही केस नक्की वाचा त्यांची. ड्यू टू ब्युरोक्रॅटिक अपॅथी हिज लेटर लीक्ड बॅक टू द व्हेरी मिनिस्ट्री ही वॉज एक्सपोजिंग. हिज आयडेंटिटी वॉज एक्सपोज. डेज लेटर ही वॉज शॉट डेड इन गया 2003. हिज डेथ फोर्स द गव्हर्नमेंट टू ड्राफ्ट विसल ब्लोवर प्रोटेक्शन अग्रीमेंट, जे आता आपण स्टडी करतो. ते बनण्यामागचं कारण म्हणजे त्यांच्यासोबत झालेली ही इन्सिडेंट. नाही जर त्यांनी एक्सपोज केलं असतं, पाहिजे ती अमाऊंट पण घेतली असती, मे बी तो रस्ता बनला असता, आणखी मजबूत, आणखी खराब, व्हॉट एव्हर द सर्कमस्टन्सेस. स्टील त्यांनी ही ब्रेवरी दाखवली. योग्य की अयोग्य? खरं आता ना, तुम्ही जेव्हा घरी जाल, विचार कराल, तेव्हा स्वतःलाच हा प्रश्न विचारा की खरंच मी केलं असतं काय? त्याच म्हणलं इसेन्स आपल्यामध्ये आहे की नाही हे चेक करायचंय. म्हणून तुम्हाला मी एक एक्झाम्पल असंही दिलंय की ज्यांचे प्राण गेले, ना केवळ सस्पेन्शन और डिसमिस, डेथ झाली, शहीद म्हणू आपण. चॉईस नव्हते का यांच्याकडे? चॉईसेस होत्या यांच्याकडे, स्वतःला वाचवण्याच्या चॉईसेस होत्या. वाचवण्यासोबत खूप सारी अमाऊंट पण घेऊ शकत होते, पण त्यांना गोळी मारली गेली कारण की त्यांनी त्या सगळ्या गोष्टीला नाकारलं. मग काय हासिल केलं? काय मिळवलं त्यांनी? बरेचसे करप्ट लोक त्यांना वेड म्हणतील. मग होते ते वेडे? किंवा मूर्ख म्हणतील? होतील मूर्ख, होते ते? कशावर नाहीत? कशावरून तुम्ही तसे नसाल? का मूर्खपणा करणं आवडेल अशा वेळेस? सेशन मोटिवेशनल नाही आहे. मी काय म्हटलं तुला, इसेन्स आपल्याला आपला चेक करायचा आहे बस. की आपलं पर्पज काय सिस्टम मध्ये जाण्यामागचं? का फक्त एक जॉब सिक्युअर करणं आहे? IAS ऑफिसर
क्लास 1 पासून सुरुवात आहे ती. रिटायरमेंट पर्यंत कुठपर्यंत गेले असते ते बघा ना. प्रॅक्टिकल लेसन यातून आता लोक काय घेतील तर इंटिग्रिटी कॅन गेट यू किल्ड, नो सस्पेन्शन, नो डिसमिस, डायरेक्ट किल्ड. बट सत्येंद्र दुबे's blood built the foundation for transparency in India. He didn't compromise with the contractors to save his life. नाही मॅन्डेटच नाहीये ते. युपीसीला तर लिंकेज कुठे करणार, विसल ब्लोवर आलं. आता एक गोष्ट तर आपल्याकडे कॉर्पोरेट गव्हर्नमेंट नेक्सस चालू असतो त्यांचा, आणि फाउंडेशनल व्हॅल्यूज. तुम्ही फाउंडेशनल व्हॅल्यूज, तुमची पर्सनॅलिटी काय आहे, ती पर्वताप्रमाणे आहे की लवचिक वेलाप्रमाणे आहे. वेलावले तर खूप चांगले टिकतात माहिती आहे तुम्हाला, वादळामध्ये पण टिकून राहतात. एक्स्ट्रीम तो वेल बनायचा आहे किती पर्वत बनायचा आहे आपल्यावर आहे. GS2 द नेसेसिटी अँड फ्लॉज ऑफ द विसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट ते आल्यानंतर ते सुद्धा आपण बघितलंय. शिट्टी वाजवायचं म्हणलं ना तुम्हाला, आपलं बघितलं विसल ब्लोअर, मग त्याच्यासाठी प्रोटेक्शनसाठी काय काय प्रोव्हिजन्स केले आपण त्या सुद्धा बघितलेल्या. सो त्यांची डेथ झाली. ते बघा त्यांच्या वर्ड्स, आय एम डुईंग माय ड्युटी, इफ आय एम पनिश्ड फॉर इट आय एम रेडी टू बिअर द कॉन्सिक्वेन्सेस. त्यांचे स्वतः शब्द होते. दिस वॉज सत्येंद्र दुबेज करेज इन हिज ओन वर्ड्स. मी जे ड्युटी निभवत आहे त्याच्याबद्दल जर मला शिक्षा भेटत असेल चांगलं काम करण्याची, तर मी ती ग्रहण करण्यासाठी पण तयार आहे. हे ते शेवटी बोललेले. नाव यांचा आधी फोटो देण्याची गरजच नाहीये, कारण की आपण सगळेच जणांना ओळखतो. जेवढी वर्षाची सर्व्हिस नाही त्याच्यापेक्षा जास्त बदल्या. जसं मी म्हटलं मगाशी प्रॅक्टिकल एक्झाम्पल त्याच्यामध्ये काय की जर तुम्ही इंटिग्रिटीली वर्क केलं तर तुम्हाला सस्पेन्शन मिळतं, तुम्हाला बदल्या मिळतात, आणि तुम्हाला किल पण केलं जाऊ शकतं. आणि आपल्यासमोर तुकाराम मुंडे सरांचं जे एक्झाम्पल आहे, महाराष्ट्रातलं असं बरेच कोणते युथ नसतील की त्यांना ओळखत नसतील. कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये कुठेही डिस्ट्रिक्टमध्ये गेलं तर जास्त दिवस तिथे राहणार नाही. ट्रान्सफर का होतं बरं ट्रान्सफर? कारण प्रॉब्लेम होतो. कुणाला का प्रॉब्लेम होतो? कारण की हा व्यक्ती त्याचा मॅन्डेट फॉलोच करतो कोणत्याही परिस्थितीमध्ये. ते कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीयेत आणि पुढच्या यांच्या मार्गावर चालायला तयार नाहीयेत. मग ज्याच्या हातामध्ये जी गोष्ट असतो ती यूज करतो, आणि ती यूज केलं तर काय होतं मग? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणून तिसऱ्या ठिकाणी चालत राहत. मग आता हा खेळ कधीपर्यंत चालत राहील? जोपर्यंत यांचा इसेन्स ब्रेक होत नाही. आणि तो इसेन्स ब्रेक करायचा का नाही हा कम्प्लिटली त्यांच्यावरती आहे. तो कधीपर्यंत ते घेऊन जात आहे. जसे आपण उदाहरण बघितले, शेवटपर्यंत सुद्धा न तुटलेले ऑफिसर बघितले, त्याच मार्गावरती आहेत. हे बघा ना, एक त्यांचं इन्सिडेंट, पूर्ण मॉब त्यांच्या अगेन्स्ट आला होता. पॉलिटिकल मॉब तयार केलेला होता यांच्यावर अटॅक करण्यासाठी. एकटा व्यक्ती मॉब समोर जाऊन उभा राहिला, सांगितलं पाडा, मी थांबतोय. तर हिरो, तर रिअल हिरो पाडलं. ते ज्या पॉलिटिकल पर्सनचं होतं पाडलं, गेले. पण कुणी काय करू शकलं नाही. काय मोठी गोष्ट केली? मॅन्डेट फॉलो केलं. पण कसं? इमानदारीनं. करायचंच आहे, केलंच. इथे तुम्हाला GST जोडतंय लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत त्यांच्या कारकिर्दीमधल्या जे आपण स्टडी करतो. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कसं वर्क केलं पाहिजे, ट्रान्सपरन्सी कशी मेंटेन केली पाहिजे, कुणाची काय अकाउंटेबिलिटी आहे, छोटे छोटे शब्द आपण किती वेळेस बघितलेले ते मेंटेन करतायत. हे आणि हे तुम्हाला प्रॅक्टिकली हे पण तुम्हाला आता हँडल करायचंय. उद्या तुम्ही सिस्टम मध्ये गेल्याच्याशीच असणार, तुम्ही त्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला असणार. रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी कसा निभवतोय तो व्यक्ती त्याच्यावर ठरतं. GS4 ऑब्जेक्टिव्हिटी, करायचंच आहे. ओके, ऍक्टिंग स्ट्रिक्टली ऑन फॅक्ट्स, रूल्स, नॉट इमोशन्स और प्रेशर. अरे मॉब आलाय, मॉब आलाय, तर सगळ्यात आधी बरेचसे ऑफिसर्स काय करतात? बॅकडोअरला, म्हणजे बॅकला जातात. समोर बाकीच्या कलिग्सला आणतील, सबऑर्डिनेट्सला आणतील, ते मागे थांबतील किंवा चेंबरला जातील किंवा स्वतःला प्रोटेक्ट करायचं बघतील.
सो अंडर प्रेशर, थ्रेटनिंग कंडिशन मध्ये पण तुम्ही तुमचं ऑब्जेक्ट पूर्ण करता तर तुम्ही तुमचं मॅन्डेट फॉलो करताय. ते केलं. ओके, अकाउंटेबिलिटी सिद्ध केली. त्यांना ओळखताय, ओळखता तर सगळेच आहेत, आपल्या सगळ्यांचेच हिरो आहेत ते. खूप वेळेस तुम्ही त्यांचं नाव माझ्या तोंडून ऐकलेलं आहे. अंदाजा लावा बरं कोण असतील. एक साधारण मुलगा वाटतोय की नाही सोशल मीडियावरचा? आय गॅरंटी यू की तुम्ही प्रत्येक जणांना ओळखता. आणि खूप वेळेस तुम्ही त्यांचं नाव माझ्या तोंडून ऐकलेलं आहे. मी मुद्दाम त्यांचे पिक्स असे घेतले की सुरुवातीला ते आपल्यासारखे फक्त कॅज्युअल वाटावे, कारण की त्यांचा युनिफॉर्म बघितला, त्यांना ऑन ड्युटी बघितलं तर आपण ओळखतोच. प्रत्येकाचे आपण आधी काय बघितले, सिंपल फोटो बघितले, कारण की ते आपल्यासारखे सिंपल आहेत सगळेजण. फक्त त्यांनी असं काही केलेलं आहे ज्याच्यामुळे त्यांनी आपल्या मनामध्ये स्थान निर्माण केलं, आणि केलेली गोष्ट म्हणजे फक्त मॅन्डेट फॉलो करणं. सो ही इज नो अदर दॅन द मेजर संदीप उन्नीकृष्णन. वॉकी टॉकी जो चालू होतो ना वायरलेस, त्यांचे शेवटचे शब्द जे खूप फेमस आहेत, काय बोलले होते शेवटचे शब्द? डोंट कम अप, आय विल हँडल. मी हँडल करतो. हँडल केलं त्यांनी. स्वतःची पूर्ण चाळणी झाली होती, शरीराची चाळणी झाली होती, पण जे ऑपरेशन करण्यासाठी त्या रूम मध्ये ते गेले होते सगळ्याला किल केलं होतं त्यांनी, सगळ्या टेररिस्टला किल केलेलं. खूप कमी वयामध्ये. आता तुम्ही म्हणाल हे IAS नाहीत, हे IPS नाहीत. पण तो इसेन्स यांच्यामध्ये आहे. जो सेम आपण इसेन्स म्हणून भगतसिंगजी मध्ये होता तेव्हा 23 वर्षामध्ये फाशीला जाण्यासाठीच, हे पण आपल्यासारखी, आपण पण 23 वर्षामधून, आता मी तर गेलोय पण तुम्ही पण जाल, कोणी जात आहे, कोणी गेलं असेल, तर आपल्यामध्ये तो इसेन्स आहे का? आपल्यामध्ये या सगळ्या लोकांचं जे करेज, खूप आपल्याला मोटिवेशन मिळतं, सगळ्या काही गोष्टी मिळतात, पण जेव्हा आपण जर त्यांच्या बाजूला स्वतःला ठेवायचं बघतो, जर आपल्या मनामध्ये जर जोक येत असतील की अरे काय नसते होत, कुठे सिस्टम बदलत नसते, हे नसते होत. तुम्हाला माहिती आहे ह्या इन्सिडेंटमध्ये हेमंत करकरे सर पण होते, अशोक कामटे सर पण होते. हेमंत करकरे सरांचे पुतळे जाळले होते, फोटो जाळले होते लोकांनी आधी. बऱ्याचशा पॉलिटिकल पर्सनने त्यांना गद्दार सुद्धा म्हटलं होतं. त्याच लोकांसाठी त्यांनी प्राण दिला तिथे. ते या पदावर होते, ATS चे प्रमुख होते, ते चेंबरमध्ये पण बसू शकले असते. साधी रिव्हॉल्वर घेऊन निघाले. बुलेट प्रूफ जॅकेट माहित होतं आपलं कसं आहे त्यावेळेस. कोणत्या लोकांसाठी जीव दिला? ज्यांनी शिव्या दिल्या. मग त्यांनी चुकी केली का? कारण की याच्यामध्ये सगळेच लोक आहेत, सगळ्यांना त्यांच्या गोष्टी मानण्याचा काय अधिकार पण आहे. त्यांनी त्यांचं फक्त मॅन्डेट पूर्ण केलं होतं. आता ह्या कंडिशनला संदीप उन्नीकृष्णन जे आहेत, मेजर संदीप उन्नीकृष्णन, त्यांच्या इन्सिडेंटच्या वेळेस ऑपरेशन थोडंसं डिले झालं असतं, ऑपरेशन थोडं डिले झालं असतं, पण त्यांनी ती सुद्धा रिस्क घेतली का? की सगळ्यांसोबत जाणं, सगळ्यांसोबत घेऊन गेलो, एक प्लॅन करणं, तेवढा टाइम त्यांना देणं सुद्धा काय वाटलं, देशासाठी तो टाइम सुद्धा नको हे करायला. मी आत्ता जाऊन काय करतो, क्लीन करतो. माहित होतं, फिक्स माहित होतं, फिक्स. आता कोणाला माहिती आहे रे आपण आतंकवाद्यासमोर जाणार आहेत तर ते चाळणीच करणार आहेत, कारण की त्यांच्याकडे आपल्यापेक्षा चांगले वेपन्स पण आहेत. स्टील हे गेले, झालं तेच, पण ते होत असताना सगळ्यांनाच किल केलं, सगळ्या टेररिस्टला किल करून टाकलं. म्हणून पुढचं बरेचसं नुकसान टाळलं गेलं, एका व्यक्तीचं बलिदान. असं नाही की त्यांची खूप सर्व्हिस झाली आहे, आता रिटायरमेंटच्या जवळ आलेत आणि मग त्यांनी काही पाऊल उचललंय. नो, ही सुरुवात होती करिअरची. त्यांच्या करिअरची जस्ट सुरुवात होती हे. आता असते, आता बघा ना, हळूहळू रिटायरमेंट पर्यंत कुठपर्यंत जातं प्रमोशन, कोणत्या लेवल पर्यंत जातं.
स्टील त्यांनी काय चूज केलं आणि कशामुळे चूज केलं, मी ह्याच्यावरती जास्त बोलतच नाहीये. हे तुम्ही समजून घ्या काय काय असेल, त्यांच्या डोक्यात काय चाललं असेल, त्या मुवमेंटला काय चाललं असेल. एनर्जी सांभाळत होते ते एलिट 51 कमांडोज असतात. हे एलिट म्हणजे एक व्यक्ती तो स्वतःच मशीन गन प्रमाणे व्यक्ती असतो. सो दे आर ट्रेंड फॉर दॅट. त्याच्यासाठी त्यांची ट्रेनिंग झालेली आहे. सगळं काय झालं त्यांनी ते पणाला लावलं पूर्णपणे. ते मॅन्डेट पूर्ण केलं त्यांनी. आता यांना पण बघा तुम्ही आपल्या सिलेबसमध्ये लीडरशिप, लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. अगेन सेम लाईक अशोक कामटे. मगाशी आपण जे उदाहरण बघितलं के विजय कुमार यांचं, फ्रंटला राहून लीड करणं. डेडिकेशन टू द पब्लिक सर्व्हिसेस, सेल्फलेसनेस हे असणं खूप आवश्यक आहे त्यांनी जे केले ते करण्यासाठी. स्वतः कम्प्लिटली बाजूला, कंडिशन बाजूला, आई वडील बाजूला, माहित नाही काय काय होतं सगळं बाजूला. त्या मोमेंटमध्ये काय गरजेचं आहे त्यांनी ते केलं. किती सेकंदाचा विचार केला असेल जीव देण्यापूर्वी, जस्ट बघा तुम्ही. त्यासाठी लागते सेल्फलेसनेस, इमोशनल इंटेलिजन्स अंडर एक्स्ट्रीम स्ट्रेस. आठवते ना इमोशनल इंटेलिजन्स, कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला मेंटेन करणं. देन रोल ऑफ स्पेशलाइज सिक्युरिटी फोर्सेस, मॅन्डेट ऑफ एनर्जी इन अर्बन काउंटर टेररिझम अँड क्रायसिस मॅनेजमेंट, जो त्यांनी खूप आयडली निभवला. खूप मोठं नुकसान त्यांच्यामुळे वाचलं. आता मला सांगा, या सगळ्या लोकांना बघितल्यानंतर, या सगळ्या रिअल हिरोजला बघितल्यानंतर, व्हाय डू यू वॉन्ट टू जॉईन द सिव्हिल सर्व्हिसेस? काय IPS बनायचं? पॉवर अँड स्टेटस. माझी गाडी निघली तर बाकी सगळ्या गाड्या बाजूला. चौकामध्ये सॅल्यूट्सच सॅल्यूट्स. दरवाजा उघडायला पण कोणतरी पाहिजे. फिमेल ऑफिसर्स असतील तर माझी पर्स पण घ्यायला कोणतरी पाहिजे. हे तर मिळणार आहे, पण याच्यासाठी तुम्ही हे स्वतःला विचारा. दुसरं ऑप्शन आहे, आता जे नाही राहिलं, लाल दिवा, लाल बत्ती, बत्तीची गाडी है ना, आता ब्लू झालं. ते ठीक आहे, कोणताही कलर असू द्या, त्याचं पण खूप वेळ असतं. म्हणत असतं ना आपल्याला पण एक ती गाडी भेटेल बाबा, भेटेल. त्या पोस्टला ते भेटणारच आहे. जॉब सिक्युरिटी हा आहे. रिटायरमेंट पर्यंत. पॉलिटिशियन बदलतील 5-5 वर्षाला, आपण राहू. चांगलं काम केलं तर, घटलं नाही तर, बऱ्याचशा गोष्टी. अँड टू ब्रिंग द चेंज. काय करायचं बरं मला सांगा तुम्हाला? काय करायचं शुभम? चेंज आणायचा. चेंज. चेंज. शिव, थोडंफार बरंच का चांगलं चेंज आणायचं? चेंज. 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 हा, सगळ्यांना चेंज आणायचा. इथे बापरे, एकाला पण नको लाल दिवा. मग तुमचं जर सिलेक्शन झालं तर अकॅडमी मार्फत एखादं पत्र लिहू ते ना, की ज्यांचे जर सिलेक्शन झालं यांना लाल दिव्याची गाडी. आता ती भेटत नाही म्हणा, जो काही दिवा असेल अवेलेबल ती नका देऊ. यांच्या जॉब सिक्युरिटीची यांना गरज नाही. 2 वर्ष केला तरी यांना काही टेन्शन नाही. आणि पॉवर अँड स्टेटस, अरे नाही, हे स्वतः जातील, सायकल द्या यांना सगळ्यांना एक एक घेऊन. इकडे लेडी बर्ड द्या, इकडे हरक्युलिस द्या, टिंग टिंग जा. नको सिक्युरिटी. सॅग आपली घालायची, निघायचं जॉबला. घ्या पर्स आणि निघा जॉबला, सायकलवर, स्कूटीवर, जसं जे तुम्ही अफोर्ड करू शकता. काय गरज नाही तुम्हाला बॉडीगार्डची, गनमॅनची, ड्रायव्हरची. शहराच्या मध्यभागी घर नको तुम्हाला.
का? कारण की तुम्हाला काय आणायचंय? चेंज. तुम्हाला चेंज आणायचा आहे. तुम्ही कोण बरं चेंज आणणार आहे? आपला इगो हिट झाला सगळ्यांचा. म्हणून इगो जर हिट झालंच नसतं तर हे ऑप्शन चूज केलंच नसतं मित्रांनो. मी पण ते चूज केलं असतं, माझा इगो हिट झाला असता. हे केल्यानंतर इगो येतो ना, झुकतो. म्हणून चेंज, मला चेंज आणायचा आहे. आपण कोणी चेंज आणणार आहे? इगो हिट झाल्यामुळेच आन्सर निवडलं. हे आधी सगळ्यात आधी हे माहिती करून घ्या. अख्खं जे लेक्चर होतं ना ते ह्या चौथ्या ऑप्शन साठी आहे. की गाडी इथे येऊन थांबते आपली की मला चेंज आणायचा आहे. मला नको स्टेटस, मला नको लाल दिवा, मला आणायचा आहे सोसायटीमध्ये चेंज. मग एनजीओ जॉईन करा, फ्री मध्ये चेंज. दिवसभर काम करा. आज कधी रोडवरचे कुत्रे पकडा, कुत्र्यांसाठी एनजीओ आहेत. हा, कधी फूड पॅकेट्स वाटा, नदीमधली घाण काढा, चेंज आणू शकता. गरीब लोक तुम्हाला दिसतात, आजी आजोबा सारखे लोक आहेत, बिमार लोक आहेत, उचलून घेऊन जाताना हॉस्पिटलमध्ये, आला चेंज. नाही काय ते चेंज? एनजीओच काय आपणही करू शकतो इंडिव्हिज्युअल लेवलला, आपल्याला मध्ये जेवढी ताकद आहे. आणि करायलाही पाहिजे आपण ते, जसं आपल्याला चेंज पाहिजे तर येऊ शकतो की नाही. मग IAS-IPS मध्ये येऊनच तुम्ही काय असं चेंज करणार आहेत? जशी आपली शारीरिक क्षमता आहे, आर्थिक क्षमता आहे, मानसिक क्षमता आहे, आपण तर चेंज आणू शकतो तेवढा. फक्त हे ऑप्शन आपण निवडतोय कारण की आपला इगो हिट होतोय. बाकीचं जर निवडलं तर मला काय समजतील, म्हणजे इगो हिट होतोय. म्हणून मला काय आणायचंय? तर चेंज आणायचं. चेंज आणायचंय तुम्हाला, तर चेंज आणायचं तर मी तुम्हाला जे ऑप्शन दिले ते करा. तर मग तुम्हाला काय करायचंय? आता हा प्रश्न पडला असेल की अरे मग नेमकं सांग ना भाऊ, काय काय करायचंय मग? काय करायचंय मग? आता अभ्यास करतोय ना सर, तेवढं होऊ द्या. जेव्हा एक्झाम होईल तेव्हा बघू ना काय करायचंय, तेव्हाच्या सिच्युएशन नुसार. पोस्टिंग कुठे भेटते, मुंबईला भेटते का गडचिरोलीला भेटते, त्याच्यात आम्ही ठरवू काय करायचंय काय नाही. बघा, हे तुम्ही जर याचा विचार करत बसला तर तुम्हाला अशी उत्तर येतील की बऱ्याचशा नवोदयापासून अभ्यासही करू नाही वाटणार. जर डेंजर आन्सर दिले एकदम तुम्ही स्वतःला तर आहे ते, मग करायचंय काय? सांगा मला, तुम्ही उत्तर द्या. काय करायचंय मग? बस तीच एक गोष्ट आहे. काय करायचंय? बस काय करायचंय आपल्याला? काय करायचंय? काय करायचं? एकदम सिंपल. काय करायचंय? बरोबर सांगितलं प्रेम. काय करायचंय? काय म्हणताय गोपाल? बस बाकीचं त्याला लटांबळ लावायचंच नाही. आपल्याला लग्नाची गाडी करायचीच नाही की तिला हे फुलं लावा, झाडं लावा. काय करायचंय गोपाल? तुम्ही वापस सांगा काय करायचंय? ते मॉरॅलिटी पण काय झाला माहिती, झेंडूचा हात झाला. मग काय करायचंय? मग काय राहतं? जे मॅन्डेट आहे ते करायचं ना. इमोशन, इमोशन, अरे समजा मी IPS ऑफिसर आहे, समजा फक्त मी गेलो, एक रेड टाकली, होते नव्हते जेवढे पत्ते खेळणारे, जुगार खेळणारे, छोटे मोठे क्रिमिनल्स, छेडछाड करणारे, हप्तेभरात सगळ्यांना आणलं. आणि प्रत्येकाला, माझे कलिग्स आहेत, रे बाई घे मोबाईल, हे शूट कर. का रे टेबल शीट जातो का तू? घे रे ती काठी मारायला, हे कर ते कर. कॉन्टेंट बनवून टाकलं मी डायरेक्टली, महिनाभर चालेल. हा, हे शुक्रवारी शनिवारी व्हिडिओ गेला पाहिजे, शॉर्ट हे ते.
हे मॅन्डेट सांगताय. तुम्हाला वाटत असेल मॅन्डेट मॅन्डेट, ह्या मॅन्डेट वरतीच सगळी सिस्टम उभा असते. प्रत्येकाचं आपलं मॅन्डेट आहे सिस्टम मध्ये. तर मी काही चांगलं काम केलंय तर त्याला मला शो ऑफ खूप मोठ्या प्रमाणात करायचं आणि त्याच्यामुळे लाखो लोकांचा वेळ तिथं वाया घालवायचा आहे, ते काही कामाचं नाही. तुम्हाला फक्त तुमचं काम करायचं आहे. काही अधिकारी आहेत, IAS आहेत, पण एकदम छोट्याशा दारूच्या ठेल्यावर जातात आणि पाऊण 2 तासाचा व्हिडिओ बनवतात, अख्खा ते युट्यूबला टाकतात. त्याच्यावरती लाखो व्ह्यूज, करोडो व्ह्यूज आणि लाखो कमेंट्स. जेवढे तर आपले व्ह्यूज नसतात त्यांच्या कमेंटला लाईक तेवढे असतात. सत्यता आहे, लाईक जास्त असतात. किती लोकांचा वेळ चाललाय त्याच्यामध्ये, तुम्ही याच्यामध्ये अंदाज लावताय किती लोकांचा वेळ जातोय, देश कुठे जातोय. मग एखादा काहीतरी करतोय त्यांच्यामध्ये पण कॉम्पिटिशन आहे, कोण भारी सिंगम, कोण छोटा सिंगम, कोण छोटा भीम, हे ते त्यांच्या ह्याच्यावर ठरतं की किती फॉलो करतात, किती लाईक करतात. ते अधिकारी बनू नका, करप्ट पण नका बनू, फक्त तुमचं काम करा. कोणत्याही परिस्थितीत मला काम करायचंय. आता त्याच्यामध्ये आपण उदाहरणं बघितले, 22-22, 23-23 बदल्या झालेले, ते कुठे पण गेले तर त्यांचं कामच करतात. टिकण्याचा प्रयत्न करा, एका जागेवर राहण्याचा प्रयत्न करा, बट डिप्लोमॅटिकली, इसेन्स गायब करून नाही. इसेन्स गायब होणं म्हणजे दुसऱ्यांच्या ताटाचा मांजर बनणं. मग तो इसेन्स तुम्हाला 32 वर्षाचं आयुष्य देऊ, रिटायरमेंट पर्यंत पण जगू आणि मेल्यानंतर पण जगू, मेल्यानंतर पण जिवंत येत नाही हे लोक. आज मी ऍक्च्युली कंट्रोल करत होतो जेव्हा संदीप उन्नीकृष्णन सरांचा फोटो आला. कारण की जेव्हा जेव्हा त्यांचा फोटो येतो किंवा जेव्हा जेव्हा त्यांच्यावर बोलतो मी इमोशनली पूर्ण होऊन जातो. कारण की मी त्यांना तेव्हा बघितलं होतं जेव्हा माझं प्रिपरेशन स्टार्ट होण्याच्या आधीपासून 2009 प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं. म्हणून ते एकदम आपण म्हणतो ना हृदयाच्या कोपऱ्यामध्ये असणारं नाव. पण कशामुळे ते जिवंत आहेत की नाही. आता जर मला इमोशनली हे होतं जेव्हा जेव्हा मी त्यांना पाहतो किंवा त्यांच्याबद्दल बोलायला जातो, कशामुळे होतं, कारण की त्यांना जिवंत ठेवलंय. माझ्यासारखं त्यांना किती लोकांनी जीवन ठेवलं असेल, किती जिवंत ठेवलं असेल. म्हणजे ते आपल्याला सोडून गेल्यानंतर पण आपल्यासोबत आहेत की नाहीत. APJ सरांबद्दल ऑलवेज आदरच निघतो की नाही. APJ सरच म्हणून सगळं जग ओळखतं त्यांना. का टिकवला त्यांनी एसेन्स. अरे सगळ्यात भारी गोष्ट तर APJ सरांची म्हणजे त्यांना त्यांचं काम करता करता मृत्यू आला. ज्ञान देत असताना त्यांना तेच पाहिजे होतं ना, ज्ञान देत राहणं, वाटत राहणं. ते तर खूप आपण म्हणतो ना लकी थिंग आपण त्याला म्हणू शकतो. त्या सगळ्यांनी आपला आपला एसेन्स कॅरी केला, सगळ्यांनी हवे त्या परिस्थितीत काम केलेलं. मग कधी तुमचे आरोप होतील, बऱ्याचशा IAS लोकांना आरोप किंवा झालेले आहेत ना, होतात ना. विरोधक तुम्हाला तेच करणार, विरोधक तुमची नस पकडणार. कुठे ना कुठेतरी माणूस इम्परफेक्ट असतच. हे काय तुम्हाला मी दाखवले उदाहरण नाही. 100% सगळ्या फील्डमध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये ते एकदम परफेक्ट आहेत 100% असं नाही. प्रत्येक जण लूप असतात, थोडंफार थोडंफार चालत राहतं. पण ड्युटीमध्ये जे मॅन्डेट सांगितले ते पूर्ण करणं, दॅट इज इसेन्स. प्रत्येक जण आपण पर्सनल लाईफ मध्ये वेगवेगळ्या गोष्टी कॅरी करत असेल की नाही. प्रत्येक जण जसं तुम्ही पण कॅरी करता पर्सनल लाईफ मध्ये वेगवेगळ्या गोष्टी. पण जेव्हा तुम्ही तयारी कशाची करताय, पब्लिक लाईफची. काही पोस्ट कोणती पाहिजे तुम्हाला, पब्लिक पोस्ट, जनतेचा सेवक, जनतेचा नोकर. ऑफिसर नाही, नोकर पाहिजे की नाही. IPS पण नोकर आहे, IAS पण नोकर आहे. मग तुम्हाला जनतेचा सेवक व्हायचंय म्हणजे तुमचा फेस कोणता असणार, ते जनतेवालं. आणि ते फेसच्या खाली तुमच्या ड्युटीचे जे मॅन्डेट दिलेले आहेत ते तुम्ही कोणत्याही सिच्युएशन मध्ये फॉलो करता, दॅट इज युअर इसेन्स. तो किती फॉलो करता, किती वर्ष फॉलो करता, कोणत्या एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये फॉलो करता, ते तुमचं इसेन्स आहे. ते तुम्ही आहात. इसेन्स म्हणजे कळलं ना, तुमची आत्मा, तुम्ही, तुमचा कोर ते आहे. मग आपला कोर काय आहे, कुठे आहे, कोणत्या लेवलला आहे, कसा आहे, याचं मूल्यमापन करा. बिफोर फर्दर स्टडी इव्हॅल्युएट युअरसेल्फ. आणि भयंकर इव्हॅल्युएशन करा. द्या बिंदास आणि हे सगळं लिहून करा. तुम्ही हे सगळं लिहून करा. भले ते नंतर ते फाडा जाळा काही करा, पण हे लिहून करा. स्वतःचे इव्हॅल्युएशन. खरंच मला जर पब्लिक सर्व्हिस मध्ये जायचंय तर मी कोणत्याही सिच्युएशन मध्ये मी माझी ड्युटी करणार का. खूप सिंपल ना, मला सिंगम बनायचंय,
अण्णा खूप करप्ट बनायचंय, मला फक्त आणि फक्त माझी ड्युटी फॉलो करायची. काय की तुम्ही काम करताना कुठे म्युझिक नाही वाजणार, सिंगमची डोळ्याच्या बाहेर स्लो मोशन चालले, गाडीच्या बाहेर तुम्ही आलायत, फिजिक्सचे सगळे लॉ केले, गुंडाला काढले वरून चालत्या गाडीतून, असं काही होणार नाही. इथं माफिया आयपीएस अंगावर डायरेक्ट ट्रॅक्टर टाकतायत. अरे दुसरं वर्ष होतं वाटतं ते आयपीएस ड्युटीचं, ऍक्सिडेंट घडून आणला त्याचा, आयपीएस लेवलचा ऑफिसर. तर त्यांनी ते जेव्हा चांगलं काम करत होते तेव्हा पण म्युझिक वाजत नव्हते, लक्षात राहू द्या. कधी की मूवीज न किंवा हे युट्यूबर ऑफिसर्स जे आहेत त्यांनी खूप गोष्टी बदलल्या. पडद्या मागे राहू कुठे राहू, मला फक्त माझी ड्युटी करायची. आय एस म्हणून करा, आयपीएस म्हणून करा, कॉन्स्टेबल म्हणून करा, पीएसआय म्हणून करा, व्हॉट एव्हर जे पण हातात येईल, क्लर्क म्हणून असेल, दिले ते करायचंय. मग ज्या ज्या गोष्टी आपण गव्हर्नन्स मध्ये बघितल्या, एथिक्स मध्ये बघितल्या, त्या तुम्हाला कम्प्लिटली येताना दिसतील. कमीत कमी तुमच्यासारखे 10 लोक गेले आणि त्यांनी जर आपल्या ड्युटी फॉलो केल्या तरी पण बिग चेंज घडू शकतो. त्या लोकांनी केलंच ना तो. आपण आय एस पण बघितले, आयपीएस बघितले, आयईएस पण बघितले, व्हॅलर काय म्हणतात ज्यांचं मूर्तिमंत रूप ते आपण बघितलं, एनएसजीचे कमांडो, मेजर. सुरुवातीच्या आयपीएस ऑफिसर आठवत आहे सगळ्याला, संयुक्त पराशर आठवते, तिथून सगळं कसे फोटो त्यांचे सुरुवातीचे फोटो आपल्यासारखेच आहेत की नाही, साधारण सगळे, पण काम ड्युटी जे मॅन्डेटरी मध्ये दिलेलं आहे. मग आता तुम्ही स्वतःला जर त्या लेवलला ठेवत असाल आणि जर तुम्हाला वाटते की आपण हे बनणार आहोत तरच अभ्यास करा. अभ्यास कराल, पोस्ट मिळवाल, पण हे नसेल बनायचं तर तुम्ही दुसऱ्या अँगलचे पण ऑफिसर्स बनवू शकता, तुम्हाला कोणी रोखणार नाही. पण एक जर मन तुम्हाला सांगते की मला ह्यांच्यापैकी एक बनायचंय आणि जर ह्यांच्या लेवलची सिच्युएशन आली तर मी तिथे डगमगेल किंवा नको वाटतंय किंवा मी कन्फर्म नाहीये, तर आधी कन्फर्म करा. ते कॅरेक्टर कन्फर्म करा की असं कॅरेक्टर जे सांगितलेलं आहे ना ते करायचे आहे ना, प्रोसिजर ते करणारच कोणत्याही परिस्थितीमध्ये. मोठ्या गोष्टी आल्यात का याच्यामध्ये, काही फिजिक्सच्या विरोधात जाऊन करायच्या गोष्टी काय आल्यात का? फक्त काय करायचंय, तुम्हाला तुमचं कर्तव्य निभवायचंय, मोठी गोष्टच नाहीये. फक्त तेवढंच तुम्हाला बनायचंय. आणि त्याच्यामुळे तुमच्या डोक्याचं कधी म्हणजे आता जर तुमच्यापैकी काही लोक जे असतील ज्यांना खरंच करायचंय आणि जे खरंच त्यांचा इसेन्स कॅरी करतील तर त्यांच्या डोक्याचं बरंचसं लोड कमी झालं असं. ही काय मोठी गोष्ट करायचीच नाहीये. म्हणून तुम्हाला आता काय करायचंय, जे कर्तव्य तेच पार पाडायचंय. पुढे पण काय करायचंय, जे कर्तव्य तेच पार पाडायचंय. आणि आता तुमचं कर्तव्य काय सांगतंय, आता अभ्यास करा हा शब्द नका बोलू, कारण की आपण हा पहिलीपासून ऐकत आलेलो. म्हणजे सगळ्यात जास्त विलन आपला असेल कोणता शब्द तर अभ्यास कर रे बाबा, अभ्यास महत्वाचा असतो. अभ्यास, माझी आजी म्हणायची अभ्यास, हा अभ्यास, अभ्यासाला बस, अभ्यास कर मोठा होशील. ते अभ्यास 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 नाही, ही प्रोसिजर पूर्ण करणं. कारण की युपीसीचा फक्त हा अभ्यास नाही, पुस्तकी अभ्यास नाहीये. इट इज अ प्रोसिजर that involves your general knowledge, your awareness, your character. कारण की फक्त पुस्तकांची एक्झाम आहे का, ही तुमच्या कॅरेक्टरची पण आहे. तर ते बनवायला घ्या तो प्रोसेस. आता तुम्हाला कशामध्ये राहायचंय, प्रोसेसमध्ये. तुम्हाला काय पूर्ण करायची आहे, प्रोसेस. लास्ट टाइम आपलं जे एनर्जी मॅनेजमेंटचं सेशन झाले ना त्याला हे चिपकवा, मग कधी भरकटणार नाही तुम्ही. मग आता का जायचंय हे पण तुम्हाला उत्तर मिळेल. कारण की आतापर्यंत आपलं अनक्लिअर असतं, आय एस बनायचं, आयपीएस बनायचं का, ड्युटी फॉलो करायची, कोणती मोठी गोष्ट होणार नाहीये. तुम्ही नाही तर दुसरे आय एस आयपीएस असतील, पण मी असेल तर मी ते करेल, मोठी गोष्ट नाही. तेच नाही, गव्हर्नमेंटमध्ये कोणत्याही पदावरती तुम्ही जा, तुम्हाला काय करायचंय, तुमचं कर्तव्य. तर ही छोटीशी एक्सरसाइज जी रिटर्न मध्ये आहे, कराल ती, की मला का जायचंय, हे 4 ऑप्शन तर नाहीये, चेंज विंज काही नाहीये, मला फक्त माझं कर्तव्य निभवायचंय. मी निभवू शकते का, शकतो का, लिहा. नाही कशामुळे जर वाटत असेल तर त्याचे कारण पण लिहा, आणि आहे तर का ते पण कारण लिहा.
तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. तुम्ही सेल्फ मोटिवेटेड राहाल नेहमी. कारण की मोटिवेशन काय बनलेलं असेल, तुमचा डिसिप्लिन बनलेला असेल. तुम्हाला गरज नाही पडणार इंजेक्शन घ्यायची नेहमी नेहमी मोटिवेशनच्या. कराल हे नक्की. बस पर्सनल टाइम द्या स्वतःचा. हे सगळ्यांमध्ये मिळून नका करू काम. कारण की सर्वांमध्ये आपण लाजतो, खोटं भाऊ बोलतो, दोन चेहरे दाखवतो. हे एकट्यामध्ये करा आणि इमानदारीने हे काम करा. बघा तुम्हाला किती गोष्टी मिळतील यातून. कराल. थांबायचं. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू.